आज रविवार आहे आणि आज आपण बनवणार आहोत डोसे। हे बघा, थंडी असून देखील पीठ खूप छान जमून आले आणि ही चटणीला फोडणी देखील दिल्यावर चटणी देखील खूप मस्त आणि चांगली लागते। आता सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे भाजी आणि चटणी। या दोन गोष्टी परफेक्ट बनणं तितकंच जास्त गरजेचं असतं, ज्याच्यामुळे आपल्या डोशाला एकदम मस्तपैकी आणि चांगली टेस्ट येते। मग नक्की तुम्ही ज्यावेळेला कधी चटणी बनवाल त्याला एक फोडणी नक्की द्या। आता जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातले जे एक्स्ट्राचे बबल्स आहेत ते खाली बसतात। आता गरजेनुसार या पिठामध्ये तुम्ही मीठ टाका आणि लगेचच तव्यावरती डोसे टाकायला घ्या। आता काय झालं की माझं तव्याचं थोडं कोटिंग निघत आले, म्हणून मी काय केलं, आधी कांदा टाकला आणि थोडंसं पाणी टाकायचं। असं 2-3 वेळा रिपीट केलं ना तर आपले डोसे छान सुटतात आणि कुरकुरीत आणि मस्त मऊ मऊ होतात। एकदा नक्की ट्राय करा। आता डोशावरती थोडीशी जी बटाट्याची भाजी आहे टाकली ना की त्याच्यामुळे डोशाची चव आहे ती अधिक जास्त वाढते आणि सर्व करताना देखील थोडासा बटाटा बाजूला घेतला तरी चालतो। व्हिडिओ आवडल्यास